लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर ज्या विरोधी पक्षाने या विधेयकाला पाठिंबा दिला नाही त्यांच्या विरोधात काल दिवसभर सत्ताधारी पक्षांकडून देशभरात आंदोलन करण्यात येत होतं। अशाच पद्धतीचं आंदोलन भाजपकडून मुंबईतही काल सुरू होतं, ज्याला भाजपने जन आक्रोश मोर्चा असं नाव दिलं। पण कालचा दिवस या जन आक्रोश आंदोलनाची चर्चा होण्याजागी त्या आंदोलनामुळे त्रास झालेल्या महिलेचा आक्रोश जास्तीत जास्त चर्चेला जाऊ लागलाय। वरळीच्या जांभोरी मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा वरळी डोमपर्यंत नेण्यात येत होता। मात्र या जन आक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे एक महिला त्या ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकून राहिली। विषय फक्त त्या महिलेचा नव्हता, असे कित्येक जण त्या ट्रॅफिकमध्ये अडकून होते। पण मंडळी, या महिलेने आवाज उठवला आणि आवाज उठवताना तिने मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी काहीच बघितलं नाही। तिने गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडीमार केला, पण इथला इन्चार्ज कोण आहे हे म्हणत तर तिने संपूर्ण आंदोलन परिसर डोक्यावर घेतलं। सध्या याच महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला देखील असेल आणि यामुळे भाजपचा मोर्चा त्यांनाच बॅकफायर झालाय असं देखील म्हटलं जातंय। लोकसभेतील महिला आरक्षणावरून सुरू केलेल्या मोर्चावर एका महिलेनेच आक्षेप घेतल्याने याचे परिणाम उलटे झालेले दिसतायत असं आता चर्चा सुरू आहे। या घटनेमुळे महायुतीच्या विरोधात कसं नेगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार होतंय, विरोधकांनी याचा कसा फायदा घेतलाय, सोशल मीडियावर याचे परिणाम कसे झालेत, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, हा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात स्पष्ट दिसतंय सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केलाय। तुमचं हे काय चाललंय? इथून चालते व्हा, शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडलेत। विरोध करायचाय तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करताय, असा सवालही या महिलेने उपस्थित केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हीच पहा। जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ। तर मंडळी, संतापलेल्या या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला। इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेताय, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला आणि पोलिसांच्या आणि तिच्यामध्ये देखील एक बाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता या सर्व घटनेमुळे विरोधकांच्या बाजूने एक चित्र निर्माण झालं असून त्याचा फायदा विरोधक कसे घेतायत ते पाहूया। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या प्रकरणावरती प्रतिक्रिया देत म्हटलंय, सत्तेचा आणि माझेचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे, या सत्तेचा दुरुपयोग करून जनतेला त्रास दिला जातो आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्याने आज पाहिलंच असेल। महिला आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात एक महिला कशी शिव्या देत होती, या पद्धतीची ही पहिली घटना असेल ज्यात एका महिला मोर्चातच इतक्या शिव्या खाव्या लागतात। नाना पटोले यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी देखील या घटनेवर महिलेची बाजू घेतली। पवार म्हणाले, नौटंकी करणाऱ्या भाजपला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करून खऱ्या अर्थाने हजारोसे भारी एक नारी हे सिद्ध केलं। ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे। आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं जर झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी शक्ती पुढे येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटरा पाडतील, असं हे वक्तव्य जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केलंय। आता या संपूर्ण प्रकरणात मुंबईमध्ये मोर्चा काढून भाजपने काय साध्य केलं होतं याची जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया। वरळीत आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपच्या वतीने या मोर्चाचं आयोजन केलं होतं। संसदेत मोदी सरकारनं मांडलेल्या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दर्शवला नाही आणि त्यातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका विरोधाचीच होती। अशात आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात हे आंदोलन झाल्याने त्यांच्या मतदारसंघात या प्रकारचं महिलांच्या विरोधात शिवसेना असल्याचं एक नरेटिव्ह पसरवता येत होतं। पुन्हा महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा देखील महिला आरक्षणाच्या विरोधात मविया सरकार आणि विरोधक कसे आहेत हे भाजप सरकारला गिरवता येईल आणि त्यातूनही विरोधकांना कसं महिला सन्मान करता येत नाही हे देखील अधोरेखित करता येणार आहे। भाजपला अधोरेखित करता येणार आहे, एनडीए सरकारला हे अधोरेखित करता येणार आहे। मात्र कालच्या एका घटनेमुळे महायुतीच्या विरोधात कसं नेगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार होत आहे ते देखील जाणून घेऊ।
मगाशीच मी तुम्हाला विरोधी पक्षातील नेत्यांनी काय काय टीका केली आहे ते सांगितलं. त्यातून स्पष्ट दिसतंय महिला आरक्षणच्या मोर्चाला महिलेनेच विरोध केलाय आणि त्यामुळे ही महिला सरकारच्या कशी सोबत नाहीये आणि ही सगळी कशी नौटंकी आहे हे शिक्षित महिलेला माहीत असल्याचं विरोधकांनी बोलून दाखवलंय. यामध्ये सोशल मीडियावर देखील सरकारच्या मोर्चा विरोधात आणि महिलेच्या बाजूने बहुतेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. परवा मोदीजी महिलांच्या हक्कासाठी रडले, आज महिलेने आपला हक्क वापरला असं कुणीतरी म्हटलंय. तर महिलेची तळमळ समजा. मंत्र्यांचे दौरे, सभा, आंदोलन यामुळे जनता फारच त्रस्त झालेली आहे असं कुणी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. मंडळी, आता या आंदोलनाबाबत लोकांमध्ये असंतोष का निर्माण झाला हे देखील आपल्याला समजून घ्यायला हवं. आज आपल्या मुंबईमध्ये कित्येक आंदोलन होतात. शिक्षकांचं आंदोलन होतं, कामगारांचं आंदोलन होतं, एसटी बेस चालकांचं आंदोलन होतं. या अगोदर देखील मराठा आरक्षण सारखी आंदोलनं मुंबईमध्ये धडकली होती हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशा वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलिसांनी अशी आंदोलनं एकतर हुसकावून लावलेली आहेत किंवा आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे. फक्त आणि फक्त जनतेला त्रास होऊ नये यासाठी सरकारनेच या आंदोलनाची व्याप्ती कशी असली पाहिजे हे ठरवलेलं आहे. आणि मग यावेळी जर सत्ताधारी पक्षच असं जनतेला वेटीस धरणारं रस्त्यावर आंदोलन करत असतील तर सामान्य जनतेने जाब कुणाला विचारायचा? सत्ताधारी मंत्री आणि मुंबईचेच महापौर पूर्वकल्पना न देता रस्त्यावर आंदोलन करत असतील तर हे पोलीस अधिकारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतील का? जसं काही आंदोलक इशारे देतात, आम्ही आझाद मैदानाच्या बाहेर जाऊ, मंत्रालयाच्या बाहेर बसून आंदोलन करू, रस्त्यावर बसून आंदोलन करू आणि मग ते तसं करायला गेले की त्यांना ज्याप्रमाणे पोलिसांच्या गाडीत उचलून कोंबलं जातं तसं हे सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनाबाबत होतं का हा प्रश्न आहे. त्यामुळेच कुठेतरी या आंदोलनाला जनतेने देखील पाठिंबा दिला नाही आणि विरोधकांना या आंदोलनाच्या विरोधात निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवता आलेला आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.